विश्वास सर, दोन्ही या प्रश्नांवर काय मत आहे तुमचं आणि काय भाजप कसं बघतं या दोन्ही प्रश्नांकडे? कारण पंतप्रधान पदाचा चेहरा भाजपनं 2014ला दिला, 2019ला दिला आणि 2024ला सुद्धा तो देणारच आहेत आणि यामध्ये भाजपला थोडासा प्लस पॉइंट आहे, काय म्हणताय? बघा, भारतीय जनता पक्षाने 2014 मध्ये प्रधानमंत्रीचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदींना दिलं. त्यानंतर हा चेहरा तर जनतेचा चेहरा बनलेला आहे. त्यामुळे 2014चे इलेक्शन हे भारतीय जनता पक्षाने दैदिप्यमान यशाने जिंकणं ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्याचं कारण असं आहे की 2014 मध्ये आल्या गरिबांसाठी काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याची त्यांनी यादी तयार केली. ते शौचालय असो, घराघरामध्ये वीज असो, घराघरामध्ये सौभाग्याच्या माध्यमातून चुला असो किंवा नल से जल, घराघरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, अशा अनेक गोष्टींवर त्यांनी काम केलं. त्यामुळे आज मोदीजींचा कॅरेट हा डायरेक्ट प्रत्येक घरातल्या नागरिकांशी आहे, स्त्रीशी आहे, पुरुषांशी आहे. मग महिला देखील असो, त्याच्यामधल्या मुस्लिम महिला विशेषतः ट्रिपल तलाकच्या माध्यमातून त्यांनी ज्याप्रमाणे काम केलं आहे तर मुस्लिम महिला देखील त्यांचे एक प्रकारचे शागिर्द झालेले आहे. त्यामुळे जिथे कामामध्ये एक प्रामाणिकता आहे, लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 100 रुपये पाठवले तर 100 रुपयेच पोहोचतात, 15 रुपये पोहोचत नाही, हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. आणि दुसरं, आपण जर काही पिकवलं तर त्याला विकण्यामध्ये चूक काय आहे? काँग्रेसने काय केलं की अनेक वर्ष अन्न, वस्त्र, निवारा, गरिबी हटाव म्हणजे न पिकवताच विकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना एवढी मोठ्या प्रमाणामध्ये सजा मिळालेली आहे. गेले 10 वर्षापासून तर ते बाहेर आहेच, पण पुढचे 25 वर्ष देखील त्यांना चान्स दे. आज इंडिया आघाडीची अवस्था काय आहे? कोण आहे यांच्याकडे? कोणीच नाही आहे. ममता बॅनर्जी असो, तिकडे अखिलेश यादव असो, प्रत्येकाने आपापल्या गोष्टी करून टाकलेल्या. त्यामुळे काँग्रेसनी अगदी विश्वास पाठकजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. कारण तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना इंडिया आघाडीचा तुम्ही जो दाखला देता, इंडिया आघाडीचं काय चाललंय काय नाही ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये घेऊया. मात्र या सगळ्यामध्ये या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या का? पंतप्रधान पदाचा चेहरा आहे, लोकांना तो पसंत आहे, अधिक लोक त्याला पसंती देताना आपल्याला पाहायला मिळतात. राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे यांच्याशी आपण बोलूया. राजू वाघमारेजी, आपण बघितले की कशा पद्धतीनं आपली पक्षाची बाजू मांडत असताना इंडिया आघाडीवर सातत्यानं टीका होताना दिसते विश्वास पाठक यांच्याकडून. ह्या दोन्ही प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सन्माननीय आपलं पॅनलचं जे मंडळ आहे, सगळे लोक आहेत, या सगळ्यांना ड्यू रिस्पेक्टफुली मी बोलू इच्छितो की 20% लोकांनी पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असावा याच्याबद्दल आस्था किंवा विचार व्यक्त केलेले आहेत. याचा अर्थ काय होतो? 80% लोकांना फरक पडत नाहीये की पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असावा. त्यांचे प्रश्न सोडवणारे असावेत, त्यांचे प्रश्न सुटलेले असावेत आणि वास्तवतेमध्ये त्यांना पूर्णपणे आर्थिक आणि सामाजिक त्यांच्या नोकरीत या सगळ्या गोष्टीत त्यांना समाधानकारक तोडगे निघणारा माणूस सत्तेवर असावा असं त्यांना वाटतं. म्हणजे 80% लोकांना फरक पडत नाहीये पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असावा. त्याच्यामुळे मोदींशिवाय कोण नाही आणि मोदींच्या समोर कोण नाही असं सांगण्याचा जो प्रयत्न केला जातोय तो संपूर्णपणे चुकीचा आहे. हा तुमचाच सर्वे सांगतोय. कारण जर तसं असतं तर मग 20% लोकांनी नाही 80% लोकांनी सांगितलं असतं की पंतप्रधान पदाचा चेहरा महत्वाचा आहे. जर मोदीजी डायरेक्ट कनेक्ट असते, मोदीजींच्या सगळ्या योजना डायरेक्ट कनेक्ट असत्या, लोकांना मोदीजी एवढे आवडत असते, तर मग मोदीजींना डायरेक्ट त्यांनी सांगितलं असतं ना तुमच्या सर्वेमध्ये 80% लोकांनी की पंतप्रधान पदाचा चेहरा महत्वाचा आहे. तर तो अजिबात नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपण ज्यावेळी म्हणतो की वेगवेगळ्या योजना आणि या सगळ्या गोष्टी घेऊन आपण लोकांपर्यंत जायला पाहिजे, त्याच्यात दुमत नाहीच आहे, जायला पाहिजे. पण काय होतंय की मागच्या वेळी ज्या निवडणुका झाल्या त्या तुम्ही लक्षात घ्या. मागच्या 19च्या काळामध्ये या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला यश मिळालं होतं, पण ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं, काँग्रेस पक्षाला मिळालं नाही यश. काँग्रेस पक्ष राज्यात सगळीकडे सत्तेवर आला होता
मग परत भाजपनी ते पक्ष फोडाफोडी करून सगळं ईडी सीबीआयचं राजकारण आणून ते सगळ्या सत्ता आमच्याकडून घेतल्या. पण कौल तर काँग्रेसला दिला होता. आताची परिस्थिती काय आहे की आता भाजपला मिळालेलं आहे राज्यांमध्ये, पण याचा अर्थ भाजपला केंद्र सरकारच्या या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तसंच यश मिळेल असं कशावरून खात्रीने म्हणता? कारण आपल्या देशामध्ये पुष्कळ ठिकाणी राज्यातलं यश हे परावर्तित झालेलं दिसत नाही लोकसभेच्या यशामध्ये. याची कितीतरी उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे आपण त्याच्यावर न गेलेलं बरं. राहिला प्रश्न की मोदीजी की गॅरंटी, आम्हाला पण तेच पाहिजे की मोदीजी की गॅरंटी आता आम्ही दाखवायला सुरुवात करतोय की कशा गॅरंटी आणि कशा फेल झाल्या. कसं प्रत्येकाच्या डोक्यावर छत 2023 पर्यंत मिळणार होतं, 2019 पर्यंत येणार होतं, प्रत्येकाच्या घरात पाणी येणार होतं 19 पर्यंत, प्रत्येकाला नोकरी मिळणार होती, शेतकऱ्यांचा भाव दुप्पट होणार होता. डॉक्टर राजू वाघमारेजी जी आश्वासनं दिली गेली ती पाळली गेलेली नाहीत अशा प्रकारचं तुमचं म्हणणं आहे. केंद्र सरकारनं जाहिराती जास्त केल्या, आश्वासनांची पूर्तता तेवढी होताना दिसत नाही जेवढी जाहिरातींमधनं दाखवली आहे असं त्यांचं म्हणणं आहे.